तर मी काय म्हटलं, लास्ट क्लासमध्ये आपण सेक्शन 28 BNS आणि सेक्शन 19 IPC बघितला होता. तर दोन्ही कसे सिमिलर आहे, काही चेंजेस नाही आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा पण तुम्ही तो सेक्शन वाचाल, म्हणजे सेक्शन 28 BNS, हा तुम्ही रीड विथ करा सेक्शन 14 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. कारण की दोन्ही पण कशी आहे, कन्सेंट बद्दल आहे. 14 फ्री कन्सेंट आहे. 28 आणि 14 हे निगेटिव्हली डिफाईन केलेले आहे. कन्सेंट कशी नसली पाहिजे तर ती कन्सेंट प्रॉपर होणार. तर 28 मध्ये मी सांगितलं होतं की तीन क्लॉजेस आहे, ए, बी आणि सी. तर ए मध्ये आपण काय बघितलं होतं? ए मध्ये बघितलं होतं की फिअर ऑफ इंजुरी नसली पाहिजे. फिअर ऑफ इंजुरी नसली पाहिजे. ए मध्ये पण तीन गोष्टी होत्या. फिअर ऑफ इंजुरी नसली पाहिजे. सेकंड होता मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट नसला पाहिजे. मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट नसला पाहिजे. आणि थर्ड काय नसलं पाहिजे, तर याच्यामध्ये अक्युजचा थोडा एलिमेंट होता. तर द पर्सन डुईंग अक्यूज हॅज अ रिझन टू बिलीव्ह की मला कन्सेंट या दोन गोष्टींमुळे भेटले आहे, फिअर ऑफ इंजुरी आणि मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट. तर मी तर सिम्पली अक्यूज लिहून देतो. अक्यूज हॅज अ रिझन टू बिलीव्ह. रिझन टू बिलीव्ह, RTB शॉर्टकट मध्ये लिहिले. मग बी बी क्लॉज बघूयात आपण. बी क्लॉज मध्ये आपण काय बघितलं होतं की अनसाऊंड व्यक्ती आणि इंटॉक्सिकेटेड पर्सन यांची पण परमिशन, जर तुम्ही कन्सेंट घेताय तर ती पण कन्सेंट मान्य होणार नाही. तर इंटॉक्सिकेटेड पर्सन, तर यांची पण कन्सेंट जमणार नाही. आणि सोबत आपण नेचर आणि कॉन्सिक्वेन्स बद्दल, यांना हे अनसाऊंड माइंड तर आहे, इंटॉक्सिकेटेड पण आहे, पण नेचर आणि कॉन्सिक्वेन्स पण समजत नाही आहे यांना. तर असे व्यक्ती. मग सी, अंडर 12 इयर्स ऑफ एज. अंडर 12 इयर्स ऑफ एज. 12 इयर्स ऑफ एज याही व्यक्तीकडून जर तुम्ही कन्सेंट घेताय, ती पण कन्सेंट नाही जमणार. तर मग ह्या तीन गोष्टी नसल्या तर मग तेव्हा आपली प्रॉपर कन्सेंट फॉर्म होईल या संहितेमध्ये. कारण की या संहिते वापरलेला आहे, म्हणजे युनिव्हर्सल अप्लिकेशन आहे. फक्त चॅप्टर 3 पुरतं मर्यादित नाही आहे हा सेक्शन, तर पूर्ण कोडवरती किंवा पूर्ण संहितावरती अप्लाय होतो. तर हे आपण बघितलं होतं. यामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता, नाही तर आपण समोर आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो चालू करू. चला आता मग नवीन टॉपिक चालू करू. याला टॉपिकला नाव देऊ शकता तुम्ही, वॉलेंटी नॉन फिट इंजुरिया. वॉलेंटी नॉन फिट इंजुरिया. नॉन फिट इंजुरिया. आता हा आपण कन्सेंटचाच कंटिन्यू भाग आहे, तर तुम्ही कन्सेंट पण टॉपिक देऊ शकता. तर हे काय लिगल मॅक्झिम आहे, इम्पॉर्टंट अशी ही लिगल मॅक्झिम आहे. तर याचा थोडक्यात तुम्ही गुगलमध्ये जाऊन मिनिंग काढू शकता. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही इथे लिहू शकता. तर एक काम करा, तुम्ही असे एक, दोन, तीन असे बनवा आणि सगळेच लिहून घ्या. तर एक्झाम मध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता. तर इथे मी लिहितो, टू अ टू अ विलिंग पर्सन. टू अ विलिंग पर्सन, इंजुरी इज नॉट डन. इंजुरी इज नॉट डन. बाकी तुम्ही तुमच्या मर्जीने लिहू शकता. ठीक आहे. तर आहे सिम्प्लिफाईड, जर तुम्हाला लिहायचं आहे सिम्प्लिफाईड मध्ये, तर तुम्ही हे पण लिहू शकता. इफ समवन, जर कोणी, एखादा व्यक्ती, इफ समवन विलिंगली, स्व इच्छेने. तर विलिंगली म्हणजे काय, स्व इच्छेने, स्वतःच्या इच्छेने. इफ समवन विलिंगली पुट्स देमसेल्फ, ते स्वतःला टाकत आहे. पुट्स देमसेल्फ, किंवा अशा स्थितीत टाकत आहे. इन अ सिच्युएशन, इन अ सिच्युएशन, स्वतःला अशा सिच्युएशन मध्ये टाकत आहे जिथे त्यांना हानी पोहोचू शकते. फेअर दे माइट गेट हर्ट.
जिथे त्यांना हानी पोहोचू शकते. दे माइट गेट हर्ट. तर मग काय होईल, ते मग नंतर दोष नाही देऊ शकेल दुसऱ्या व्यक्तीला. दे कांट दे कांट दे कांट ब्लेम they can't blame else someone else someone else for the injury. तर त्यांच्या दुखापतसाठी ते दुसऱ्यांना जिम्मेदार किंवा दोषी ठेवू शकत नाही. इंजुरी इफ इट हॅपन्स, जर ते घडलं तसं, जर इंजुरी त्यांना झाली, तर हे सिम्प्लिफाईड व्हर्जन मेन्स मध्ये वापरू शकता. हे झाला या लिगल मॅक्सिमचा मिनिंग. व्हॉलेंटियर नॉनफिट इंजुरिया. तर या लॅटिन मॅक्झिमवर आधारित तीन सेक्शन्स आपल्याजवळ, म्हणजे 25, 26 आणि 27. हे झाले BNS. आणि IPCचे करस्पॉन्डिंग सेक्शन्स 86, 87, 87, 88 आणि 89 रिस्पेक्टिव्हली. 87, 88 आणि 89. चला आता मग आपण 25 बघूयात सेक्शन. पेज नंबर 2. तर हा आहे आपला 25. तुम्हाला 25 दिसत आहे ना? ठीक आहे, आय होप तुम्हाला दिसत आहे. तर इथे IPC सेक्शन 87 आहे, पण हा BNS चा कोणता आहे, सेक्शन 25. करस्पॉन्डिंग सेक्शन काही चेंजेस आहे का, तर नो चेंजेस. आपण हेडिंग बघूयात. हे हेडिंग आहेत चॅप्टर 3. हेडिंग ऍक्ट नॉट इंटेंडेड. तर सगळ्यात पहिले आता इंटेन्शन नाही आहे. इथे इंटेन्शन नाही आहे. अँड नॉट नोन, तर माहिती किंवा नॉलेज पण नाही आहे. तर काय म्हटलं यांनी, नो इंटेन्शन आणि नो नॉलेज. नो नॉलेज. टू बी लाईकली टू कॉज डेथ ऑर ग्रीवियस हर्ट डन बाय कन्सेंट. ठीक आहे. तर मग इथे दोन ऑफेन्स आले आपल्यासमोर. तर पहिला तर आलाय डेथ, पहिला आलाय डेथ आणि दुसरा आलाय ग्रीवियस हर्ट. तर मग हा सेक्शन केव्हा अप्लाय होणार, जेव्हा हे दोन ऑफेन्स घडले आहे. तर डेथ म्हटलं तर इथं मर्डर होईल ऑफेन्स, आणि हा झाला ग्रीवियस हर्ट. तर फक्त या दोन ऑफेन्सच्याच ठिकाणी हा सेक्शन अप्लाय. तर आता मला सांगा, डेथची डेफिनेशन आहे आपल्याजवळ? डेथची डेफिनेशन आहे, कुठे आहे ते लवकरात लवकर सांगा मला. आपण खूपदा डिस्कस केलं आहे. सांगा. मला डेथच्या डेफिनेशन मध्ये काय आहे ते तरी सांगा. करेक्ट, चंदा मॅमनी सांगितलं. ओके, नयनांनी पण सांगितलं 26. तर 26 मध्ये काय सांगितलं आहे की डेथ म्हणजे फक्त ह्युमन बिंगची डेथ, फक्त ह्युमन बिंगची डेथ, अनलेस कॉन्ट्ररी अपियर्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. मग आता इथे डेथ म्हणजे तर मर्डर झाला, हा ना. तर नवीन मर्डरची डेफिनेशन माहिती आहे? मर्डरची डेफिनेशन माहिती आहे किंवा पनिशमेंट? 300 आणि 302 तर तुम्हाला माहितीच आहे, पण BNS मध्ये नवीन वाले सेक्शन्स. 101. अजून पनिशमेंट
करेक्ट 103. तर हे झाले 101 103. ठीक आहे. हे मर्डर. आता जेव्हा डेथ येईल ना, तर डेथ सोबत तुम्ही अजून एक सेक्शन लक्षात ठेवा, तो म्हणजे सेक्शन 4 आणि क्लॉज 8. पनिशमेंट पण आहे डेथ. तर हे दोन सेक्शन आणि मर्डरचे हे दोन सेक्शन, 101 103. मग ग्रीवियस हर्ट. आता ग्रीवियस हर्ट मध्ये मी तुम्हाला चॉईस देतो. नवीन पण सांगू शकता, जुने पण सांगू शकता, जे लक्षात आहे ते. ओके, BNS व्हेरी गुड. IPC तर लक्षात असेलच, 320. एक मिनिट. ओके. सॉरी, काही प्रॉब्लेम आलता वाटतं. 320. चला, अजून एक सांगू शकता की ग्रीवियस हर्ट किती प्रकारे केल्या जाते? ग्रीवियस हर्ट किती प्रकारे केल्या जाते, आहे लक्षात? 7 की 8? चंदा मॅम म्हणत आहे 7. 7 की 8? करेक्ट. नायना मॅमचं करेक्ट आहे. तर 8 आहे ऍक्च्युली. मी थोडं तुम्हाला ग्रीवियस हर्ट बद्दल सांगून देतो. तर ग्रीवियस हर्ट 8 प्रकारे केल्या जाते. सगळ्यात पहिला इमॅस्क्युलेशन. तर इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, की रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला तुमच्या असा डॅमेज केला जाऊ शकते की तुम्ही रिप्रोड्यूस करू शकत नाही. तर हा झाला इमॅस्क्युलेशन. मग सेकंड, साईट बद्दल आहे. म्हणजे आईज. आईज. तर थर्ड जो आहे तो आहे इयर्स. इयर्स. मग फोर्थ जो आहे मेंबर किंवा जॉईंट. मेंबर, प्रायव्हेशन ऑफ मेंबर किंवा जॉईंट. मग फिफ्थ जो आहे तो आहे परमनंट डिस्ट्रक्शन किंवा परमनंट इम्पेरिंग. तर मी म्हणतो डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन किंवा इम्पेयर. फक्त इम्पेयर लिहितो. तर हे पण कशाचं आहे, मेंबर किंवा जॉईंट बद्दल आहे. तर तुम्ही अजून एक सांगू शकता, कोणतं पण एक सांगा. 6. हे 7 झालं. आणि हा 8. 8. ठीक आहे. चंदा मॅमनी सांगितलं टूथ. पण इथे टूथ येईल. तर इथे बोन अँड टूथ. 7 मध्ये आहे बोन ऑर टूथ. याचं डिसलोकेशन किंवा फ्रॅक्चर. फ्रॅक्चर, बोनचं फ्रॅक्चर होते आणि टूथचं डिसलोकेशन होते. अजून 6 मध्ये आहे हेड आणि फेस. हेड आणि फेस. बॉडी पेन 14 डेज. बॉडी पेन 14 डेज. अच्छा, तुम्ही लास्ट वाला सांगत आहे का? 14 डेज मला माहित नाही कुठे आहे. 14 डेज यामध्ये नाही आहे. ग्रीवियस हार्ट मध्ये 14 डेज आहेच. ग्रीवियस हार्ट मध्ये 14 डेजचा कॉन्सेप्ट आहेच नाही. करेक्ट, 15 डेज आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. आता इथे काय झालंय, 15 डेज. पहिले तर म्हटलं एनी हर्ट विच एंडेंजर्स लाईफ. तर सगळ्यात पहिला एनी हर्ट विच एंडेंजर्स लाईफ आहे. आणि मग नंतर आहे की अशा प्रकारचा हर्ट होतो ज्यामध्ये जो विक्टीम आहे तो सिव्हिअर बॉडीली पेन एक्सपिरियन्स करतो. त्याला खूप दुखापत होते आणि जे डेली काम आहे त्याचं तो ते करू शकत नाही. तर इथे त्यांनी चेंज केला आहे. तुम्हाला माहिती आहे वाटतं, चंदा मॅमला माहिती आहे. हा, करेक्ट. आता इथे 15 डेज झाला BNS मध्ये. तर हे BNS मध्ये. करेक्ट चंदा मॅम. आणि 20 डेज IPC मध्ये होता. तर 5 दिवस यांनी कमी केलेला आहे. तर नाही ना मॅम, 14 डेज विसरून जा, 14 डेज नाही आहे. हं, ठीक आहे. तर मग वापस येऊयात आपण. सेक्शन 87 IPC आणि 25 BNS. 25 BNS. तर इथे आपण दोन्ही
डेथ आणि ग्रीवियस हर्ट बद्दल चांगलं डिस्कशन केलं. तुम्ही आन्सर्स पण चांगले दिले आहे. तर वाचूयात आपण मेन सेक्शन, नथिंग विच इज नॉट इंटेंडेड. तर नो इंटेन्शन तर आपण म्हटलं टू कॉस्ट डेथ ऑर ग्रीवियस हर्ट. तर हे इंटेन्शन पर्यंत आहे एवढा भाग. अँड विच इज नॉट नोन बाय द डुअर, हे नॉलेज बद्दल आहे. तर नॉलेज पण आपण बघायला हेडिंग मध्येच, की नॉलेज पण नाही पाहिजे, इंटेन्शन पण नाही पाहिजे. काय कॉज न करण्याची, तर डेथ आणि ग्रीवियस हर्ट न करण्याची, इंटेन्शन पण नाही पाहिजे, नॉलेज पण नाही पाहिजे. बाय द डुअर ऑर लाईकली टू कॉज डेथ ऑर ग्रीवियस हर्ट इज अन ऑफेन्स. तर हे इथपर्यंत एक स्टेटमेंट तुम्ही म्हणू शकता, मेन वाला, हे मेन. मग बाकी समोर जे आहे ते एक्सप्लेनेशन आहे. बाय रिझन ऑफ एनी हार्म, कोणत्याही हानीच्या कारणामुळे, which it may cause or intended by the doer to cause to any person above 18 years of age. आता अजून एक मेन गोष्ट आहे ते 18 इयर्स ऑफ एज. म्हणजे इथे डुअर आणि विक्टीम, मेन विक्टीम म्हटला आहे त्यांनी, तो 18 इयर्स ऑफ एजच्या वरचा असला पाहिजे. ठीक आहे. तर डेथ आणि ग्रीवियस हर्ट मध्ये तर होणार, पण 18 इयर्स ऑफ एज पाहिजे विक्टीमची मेनली. हु हॅज गिवन कन्सेंट, तर कन्सेंट देणारा 18 इयर्स ऑफ एजच्या वरचा पाहिजे. म्हणजे चाइल्ड नाही पाहिजे, पर्सन पाहिजे, वेदर एक्सप्रेस और इम्प्लाइड. कन्सेंट दोन्ही राहू शकते, एक तर एक्सप्रेस राहू शकते, इम्प्लाइड पण राहू शकते. टू सफर दॅट हार्म और बाय रिझन ऑफ एनी हार्म विच इट मे बी नोन बाय द डुअर टू लाईकली टू कॉज ऑफ एनी सच पर्सन हु हॅज कन्सिडेड टू टेक द रिस्क ऑफ दॅट हार्म. ठीक आहे. तर हे इल्युस्ट्रेशनने क्लिअर होऊन जाईल. इल्युस्ट्रेशन बघूयात. तर सगळ्यात पहिले अजून एक गोष्ट मी सांगायचं विसरलो, तर जे हे तिन्ही पण सेक्शन्स जे आहे ते आहे 25, 26 आणि 27. हे जे तिन्ही पण सेक्शन्स आहेत ना, हे मी या प्रकारे लक्षात ठेवतो. इल्युस्ट्रेशन्स, फक्त इल्युस्ट्रेशन्सच्या बेसिसवर मी यांना लक्षात ठेवतो, तिन्ही पण सेक्शन्स. तर जो 25 आहे तो आहे फेन्सिंग. फेन्सिंग म्हणजे काय, तलवारबाजी. म्हणजे गेम्स, यांनी पण लक्षात ठेवू शकता, गेम्स किंवा स्पोर्ट्स. 26, 26 मध्ये सर्जन लक्षात ठेवतो मी, सर्जन किंवा डॉक्टर लक्षात ठेवू शकता तुम्ही. ऑपरेशन करणारा डॉक्टर जो आहे त्याला आपण सर्जन म्हणतो. आणि 27, चाइल्ड, आणि ब्रॅकेटमध्ये अंडर 12 इयर्स ऑफ एज. अंडर 12 इयर्स ऑफ एज. तर हे कीवर्ड्स जे आहे ना, ते यांनीच मी लक्षात ठेवतो. आणि ते इलिस्ट्रेशन स्पेसिफिकली 25चा इलिस्ट्रेशन फेन्सिंग वरती आधारित आहे, सेक्शन 26चा इलिस्ट्रेशन सर्जन वरती आधारित आहे, आणि 27 चाइल्ड अंडर 12 इयर्स ऑफ एज, बेनिफिट ऑफ चाइल्ड, यावर आधारित आहे. तर फक्त इलिस्ट्रेशननी लक्षात ठेवा, कारण की कन्सेंट मधून जास्त क्वेश्चन तर निघत नाही, आणि आला तरी क्वेश्चन ते इलिस्ट्रेशन मध्येच मधूनच नक्की येईल. तर हे लक्षात ठेवा. चला, त्याच्यामध्ये काय म्हटलं, इलिस्ट्रेशन मी तुम्हाला वाचून नाही देत, पण असं डायग्रॅमेटिकली सांगून देतो. तर यामध्ये म्हटलं आहे ना की ए आणि झेड हे एंटरटेनमेंट म्हणजे अम्युजमेंट, इथे म्हटलंय अम्युजमेंट पर्पज साठी काय ठरवतात, की आपण फेन्सिंग करूया. फेन्सिंग म्हणजे तलवारबाजी, फेन्सिंग करूया. आता एक हे दोघं पण काय करतात, कन्सेंट देतात. आता ही जी कन्सेंट आहे इथे इम्प्लाइड म्हटलंय, तर इम्प्लाइड कन्सेंट आहे, एक्सप्रेस कन्सेंट नाही आहे. है ना, इथे इम्प्लाइड कन्सेंट चालू. तर कन्सेंट दोन्ही चालते, एक्सप्रेस पण पाहिजे आणि इम्प्लाइड. ठीक आहे. तर या दोघांनी ठरवलं की आपण फेन्सिंग करूयात, फेन्सिंग करूयात. तर याचाच इम्प्लाइड मिनिंग काय झालं, की काही पण जर दुखापत झाली खेळताना, तर आम्ही दुसऱ्यांना जिम्मेदार नाही ठरवणार. तर यामध्ये एका पर्सनची झेडशी काय होते, मृत्यू होऊन जाते. इथे झेडशी डेथ होते. तर याला या सेक्शन अंतर्गत प्रोटेक्शन भेटते आणि तो अक्विट होऊन जाईल. तर यांनीच कोणता ऑफेन्स केला नाही आहे. तर हेच इलिस्ट्रेशन आहे 25चं. तर यामध्ये काही डाऊट आहे विचारू शकता. नाही तर समोरचा सेक्शन बघूयात आपण.
जर तुम्ही मेनली हा सेक्शन पाहिला ना, तर हा सेक्शन गेम स्पोर्ट्सच्या साठी जास्त टिल्ट होतो. जर डेंजरस स्पोर्ट्स आहे, तुम्ही समजून घेऊ शकता रेसलिंग आहे, तर यामध्ये एक केस लॉ आहे खूप फेमस. ती आहे टुंडा वर्सेस रेक्स. टुंडा वर्सेस रेक्स. हे मी सांगत नाही, थोडक्यात तुम्हाला सांगतो की हे दोघं पण रेसलिंग खेळण्यामध्ये पॅशनेट. जसं यांनी इलिस्ट्रेशन मध्ये फेन्सिंग बद्दल म्हटलं आहे, तर हे रेसलिंग करत होते. याच्यातून एक जण काय होतो, डेथ होते एकाची, आणि ती डेथ काऊन होते, तो एका स्टोनवर त्याचा डोका लागतो. तो खाली पडते आणि त्याचं डोकं जे आहे एका दगडाला लागून त्याची मृत्यू होऊन जातं. तर ही फेमस केस आहे, तुम्ही स्वतः वाचू शकता ही केस. तर सेम इलिस्ट्रेशन सारखीच आहे, सिमिलर आहे. टुंडा वर्सेस सेक्स. ठीक आहे, चला, नो डाऊट. तर मग नेक्स्ट सेक्शन बघूयात. पेज नंबर 3. हाय 26. 26 म्हणजेच IPCचा कोणता? 88. मी याला थोडं मोठं करतो, तुम्हाला पण दिसेल. हो का? बरं, ठीक आहे. मला माहित नाही ऍक्च्युली हे सेटिंग्स कसं काय चेंज झाले. ठीक आहे, मी प्रयत्न करतो की पहिले सारखेच सेक्शन्स आणतो. ठीक आहे. मे बी आता चांगल्याने दिसत असेल. ठीक आहे. चला, तर हा सेक्शन 26. मला पण हे अवघड जाऊन झालं. 26 BNSचा आहे आणि IPCचा आहे सेक्शन 88. चेंजेस काहीच नाही आहे. तर तुम्ही ही हेडिंग बघा. हेडिंग मध्ये फक्त डेट आहे. आणि मी डबल एकदा तुम्हाला सांगतो की डेटच्या वेळेस तुम्हाला दोन सेक्शन लक्षात ठेवायचे आहे. तो म्हणजे 26, जे की डेफिनेशन आहे, आणि दुसरा आहे 4A क्लॉज आहे. आणि मर्डरची तुम्हाला माहिती आहे 101, 103, आणि IPC मध्ये 300 आणि 302, मर्डरसाठी स्पेसिफिकली. तर याच्यामध्ये फक्त डेथ आहे, ग्रीवियस हर्ट नाही आहे. पहिल्याच्या सेक्शनमध्ये 25 मध्ये डेथ आणि ग्रीवियस हर्ट दोन्ही पण होतं. इथे फक्त डेथ आहे. आणि इथे एलिमेंट स्पेसिफिकली यांनी म्हटलंय गुड फेथ. तिथे काय होतं, नो इंटेन्शन आणि नो नॉलेज होतं. इथे नॉलेजची गोष्ट तर नाही आहे हेडलाईन मध्ये, पण नो इंटेन्शन इथे स्पेसिफिकली आहेच. ठीक आहे, तर हा डिफरन्स मी क्लिअर करून दिला तुम्हाला. तर हे क्लिअर, हे लक्षात राहू द्या. आता सेक्शन 88, नथिंग विच इज नॉट इंटेंडेड टू कॉज डेथ. म्हणजे डेथ कॉज करण्याची कुठलीही इंटेन्शन, कुठलाही हेतू नव्हता, इज अन ऑफन्स. तर हा भाग झाला इथपर्यंत. मग समोर, बाय रिझन ऑफ एनी हार्म विच इट मे कॉज और बी इंटेंडेड बाय द डुअर टू कॉज और बी नोन बाय द डुअर टू बी लाईकली टू कॉज टू एनी पर्सन. आता यामध्ये जो कर्ता आहे त्याला माहिती आहे की जिजन इथे हार्म होऊ शकतो, त्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे, किंवा आपण हे कार्य केल्यानं हार्म होऊ शकतो समोरच्या पर्सनला, पण ते डेथ कॉज करण्यात नसलं पाहिजे. म्हणजे हा सेक्शन केव्हा होईल अप्लाय, जेव्हा डेथ होईल समोरच्याची. आणि इथे म्हटलंय गुड फेथ, हू हॅज गिव्हन कन्सेंट वेदर एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड. आता कन्सेंट दोन्ही, टू सफर दॅट हार्म और टू टेक रिस्क ऑफ दॅट हार्म. चला इल्युस्ट्रेशन बघूयात. तर एक डॉक्टर राहते, त्याला सर्जन म्हटला यांनी. तर याला माहिती आहे की झेडची मृत्यू होऊ शकते जर मी एखादं ऑपरेशन केलं तर. अशी पॉसिबिलिटी आहे की झेडची मृत्यू पण होऊ शकते, म्हणजे रिस्की आहे ऑपरेशन. रिस्की ऑपरेशन आहे, रिस्की सर्जरी आहे त्याची. पण त्याची हेतू नाही आहे, त्याचा कोणताही हेतू नाही आहे, नॉट इंटेंडिंग की झेडचा आपण जीव घ्यावा. हा ना. आणि तो गुड फेथ मध्ये ऑपरेशन करतो.
परफॉर्म्स दॅट ऑपरेशन गुड फेथमध्ये आणि झेडच्या बेनिफिटसाठी, याच्या बेनिफिटसाठी विथ झेड्स कन्सेंट. तर झेड अशा वेळेस जरी मेला, डेथ झाली याची, तर एनी कोणताही गुन्हा केला नाही आहे आणि एला या सेक्शनचं प्रोटेक्शन भेटणार. सिम्पल. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फक्त डेथ मध्येच हा सेक्शन अप्लाय होणार. पहिल्याचा होता तो डेथ प्लस ग्रीवियस हर्ट मध्ये होता. इथे मी थोडा ब्रेक घेतो, तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर हा आपला 27 आहे सेक्शन. मार्जिनल नोट याची जे आहे, मी वाचून दाखवतो तुम्हाला. मार्जिनल नोट तुम्ही पण वाचू शकता बेअर ऍक्ट मध्ये. ऍक्ट डन इन गुड फेथ. तर 26 मध्ये पण गुड फेथ होतं, इथे पण गुड फेथ आहे. बरं, गुड फेथचा सेक्शन तर लक्षात आहे ना तुम्हाला? गुड फेथचा सेक्शन सांगून द्या. फॉर द बेनिफिट ऑफ चाइल्ड और पर्सन ऑफ अनसाउंड माइंड बाय और बाय कन्सेंट ऑफ गार्डियन. तर तुम्हाला सेक्शन वरूनच समजून येते की हा जो सेक्शन आहे हा पर्टिक्युलरली कोणाला बेनिफिट देत आहे, पॅरेंट्सला किंवा गार्डियन्सला, यांच्या प्रोटेक्शनसाठी हा सेक्शन 27 आहे. करेक्ट. चंदा नाही, नयना मॅम म्हणत आहे 211. 211 ड्यू केअर अँड अटेन्शन, हे कीवर्ड्स लक्षात ठेवा गुडफिटसाठी. तर करेक्ट चंदा मॅमनी तर याची सांगितलं आहे, IPC 52. गुड. तर सेक्शन 27 मध्ये काय म्हटलंय की ऍक्ट डन इन गुड फेथ. तर गुड फेथ मध्ये जाऊन आपण ऍक्ट करता कोणाच्या बेनिफिटसाठी, चाइल्डच्या बेनिफिटसाठी किंवा पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. तर बेनिफिट कोणाच्या बेनिफिटसाठी, 2 पर्सन. तर पहिला तर अंडर 12 इयर्स ऑफ एज आणि दुसरा आहे पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. आता इथे कन्सेंट पण दोन प्रकारची, एक्सप्रेस आणि इम्प्लाइड. ठीक आहे. तिन्ही पण सेक्शन मध्ये कन्सेंट एक्सप्रेस आणि इम्प्लाइड होते. ऑफ द गार्डियन ऑर अदर पर्सन हॅव्हिंग लॉफुल चार्ज. तर पॅरेंट्स शिवाय अजून कोणाला पण लॉफुल चार्ज असू शकतो. जर आपण स्कूलमध्ये एखाद्या टीचर टीचर जवळ किंवा टीचरच्या प्रिन्सिपल जवळ पण लॉफुल चार्ज राहू शकतो, त्यांच्याजवळ पण लॉफुल चार्ज राहू शकतो. जर आपण चाइल्डला तिथे पाठवलं किंवा तो तिथे स्कूलमध्ये गेला अभ्यास करण्यासाठी, तर लॉफुल चार्ज त्यांना पण भेटते याचा. तर इज अन ऑफेन्स बाय रिझन ऑफ एनी हार्म विच इट मे कॉज और बी इंटेंडेड बाय द डुअर और कॉज टू बी नोन बाय द डुअर टू बी लायकली टू कॉज टू दॅट पर्सन. तर यामध्ये आपण सिद्ध काय करू, इलिस्ट्रेशन बघूयात. तर इलिस्ट्रेशन मी इथे लिहून तर नाही आहे, पण तुम्ही वाचू शकता. तर इथे आहे ए, एक पर्सन आहे ए. तो गुडफेथ मध्ये चाइल्डच्या बेनिफिटसाठी आणि चाइल्डची कन्सेंट नाही घेत. चाइल्डची कन्सेंट घेणं इथे आवश्यक नाही. तर हा MCQ चा भाग येऊ शकतो की चाइल्डची कन्सेंट पाहिजे किंवा नाही पाहिजे. तर चाइल्डची कन्सेंट नाही पाहिजे कारण की तो चाइल्ड कन्सेंट देऊ शकत नाही. हे आपण कुठे पाहिलं होतं, 28C मध्ये. 28C मध्ये म्हणजे त्यांची कन्सेंट इममटेरियल आहे या सेक्शनसाठी. आणि हा सेक्शन कोणता आहे, 27.
म्हणजेच IPCचा 89. ठीक आहे. विदाउट चाइल्ड कन्सेंट हे काय करतो, तो परमिशन देतो सर्जरी करण्यासाठी डॉक्टरला. इथे परमिशन देतो कशाची? सर्जनला देतो सर्जरीसाठी. सर्जरी सर्जरीसाठी यामध्ये तो चाइल्डची कन्सेंट घेत नाही, आणि त्याची अशी ती मात्र इच्छा नाही आहे किंवा इंटेन्शन नाही आहे चाइल्डची डेथ कॉज करण्यासाठी या सेक्शन प्रमाणे. आणि होऊ शकते की त्या चाइल्डची डेथ झाली इथे, हे रिस्की सर्जरी होती ती. तर या सेक्शन मध्ये याला प्रोटेक्शन भेटणार. मग हे कोण जाऊ शकते? एक तर गार्डियन जाऊ शकते, पॅरेंट जाऊ शकते, किंवा असा व्यक्ती ज्याच्यापाशी लॉफुल चार्ज आहे. ठीक आहे. आता या सेक्शन मध्ये आपल्याला जे वाचायचं आहे मेन, हा सेक्शन तर मेन नव्हता, हा सेक्शन खूप इझी होता. पण मेन जे आहे ते आहे प्रोविजो. आणि हा जो प्रोविजो आहे सेम आहे सेम आहे, आणि तो आहे सेक्शन 30चा प्रोविजो. तर या दोघांना मिक्स करून तुम्ही वाचू शकता. आपल्याजवळ आता टाइम तर नाही आहे, 6 मिनिटं उरले आहेत फक्त. तर आपण ते उद्या बघूयात हे दोन्ही प्रोविजो. तर आजचे जे सेक्शन्स होते इझी होते, एवढे इम्पॉर्टंट नव्हते मला माहिती आहे. तर 25 मध्ये आपण काय बघितलं, की जर डेथ होत आहे आणि ग्रीवियस हर्ट होत आहे, पण हे करण्याची इंटेन्शन पण नव्हती, नो इंटेन्शन आणि नो नॉलेज, इंटेन्शन आणि नो नॉलेज, तरी देखील डेथ किंवा ग्रीवियस हर्ट होत आहे विक्टिमला होत आहे, तरी पण यामध्ये काय होणार, इंटेन्शन नसल्यामुळे आणि नॉलेज नसल्यामुळे 25 मध्ये तुम्हाला प्रोटेक्शन भेटणार. आता यामध्ये अजून एक मेन एलिमेंट काय होता, की जो व्हिक्टीम आहे तो 18 इयर्स ऑफ एजच्या वरता पाहिजे. 18 इयर्स ऑफ एज. आता ह्या 18 इयर्स ऑफ एज तुम्ही सिंक करू शकता 2C सोबत. 2C मध्ये कशाची डेफिनेशन आहे आपल्याजवळ? तर चाइल्डची डेफिनेशन आहे, करेक्ट. नैना मॅमने सांगितलं चाइल्डची डेफिनेशन. चाइल्डच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय, की एनी पर्सन बिलो 18 इयर्स ऑफ एज. तर यांना चाइल्ड नाही पाहिजे, यांना प्रॉपर पर्सन पाहिजे. ठीक आहे. आणि मला सांगा की पर्सनची डेफिनेशन कुठली आहे? पर्सनची डेफिनेशन पण आहे आपल्याजवळ. 226, करेक्ट. पर्सनची डेफिनेशन आहे. आणि यामध्ये पर्सन मध्ये काय म्हटलं, याने 3 गोष्टी म्हटल्या. तर पर्सन मध्ये कोण कोण येऊ शकते? कंपनी पण येऊ शकते. कंपनी पण करेक्ट. नैना मॅम म्हणते कंपनी असोसिएशन, असोसिएशन पण येऊ शकते, आणि बॉडी ऑफ पर्सन पण येऊ शकते. 1, 2 आणि 3, बॉडी ऑफ पर्सन्स. आता या सेक्शन मध्ये तुम्ही लक्षात ठेवा की हार्म होऊ शकतो. हार्म तर होऊ शकतो. आपल्याला घेणं देणं कशासोबत आहे? हे दोन ऑप्शन्स, डेथ आणि ग्रीवियस हर्ट. जर ह्या दोन गोष्टी होत असेल तरच प्रोटेक्शन भेटणार. ठीक आहे. यामध्ये आपण इल्युस्ट्रेशन कशाचं बघितलं होतं? फेन्सिंगचं. मी फेमस केस सांगितली होती तुम्हाला, टुंडा वर्सेस वेक्स. यामध्ये काय होते? रेसलिंग मॅच मध्ये एका जणाचा मृत्यू होतात. तर त्यामध्ये पण 25चं प्रोटेक्शन भेटते. मी तुम्हाला ही सांगितलं होतं 25 मेन गेम्स, स्पोर्ट्स, डेंजरस ऍक्टिव्हिटी मध्ये जर तुम्ही कन्सेंट देताय आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये डेथ किंवा ग्रीवियस हर्ट होऊ शकते तुम्हाला, तरी पण तुम्ही कन्सेंट देताय, तर तुम्हाला 25चं, समोरच्या व्यक्तीला 25चं प्रोटेक्शन भेटते. तुम्हाला माहित असेल, जर तुम्ही कोणत्या पण बॉक्सिंग मॅच, रेसलिंग मॅच मध्ये पार्टिसिपेट पण करताय ना, तर ते आयोजक लोक आहे, म्हणजे ऑर्गनायझर्स लोक आहे, तुमच्याकडून वेवर लिहून घेतात. वेवर वेवर अग्रीमेंट लिहून घेतात. त्यामध्ये हे असं म्हणतात की तुम्हाला काही पण हानी झाली
तुमचा जीव पण गेला तर ती आमची जिम्मेदारी नाही राहणार. त्यामध्ये ते व्यवहार राहते, तर ते साईन करून घेतात. ठीक आहे. मग 26 बघितला होता. 26 यामध्ये कशासोबत कन्सर्न होता? फक्त डेथचा कन्सर्न होता. ग्रीवियस हर्टचा कन्सर्न 26 मध्ये नव्हता. तर 26 मध्ये फक्त डेथ. डेथ. आता इथे नो इंटेन्शन आहे, नॉलेजची गोष्ट नाही केली आहे आणि नो इंटेन्शन. याच्यामध्ये एक्स्ट्रा जी गोष्ट येते ते येते गुड फेथ. गुड फेथची डेफिनेशन 211 मध्ये आहे, म्हणजे IPC 52. यामध्ये आपण इलिस्ट्रेशन जे पाहिलं होतं ते सर्जनचं होतं. सर्जन. सर्जन काय करतो? त्याला माहिती आहे की ते सर्जरी जे ऑपरेशन आहे ते घातक आहे आणि यामध्ये डेथ पण होऊ शकते, पण तो गुड फेथ मध्ये जाऊन पण सर्जन काय करतो? ऑपरेशन करतो. तर या सर्जनला 26 मध्ये प्रोटेक्शन भेटतं. म्हणजे 26 सर्जन डॉक्टर्स या लोकांना प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते जर हे लोक गुड फेथ मध्ये काम करते. ठीक आहे. तर हा झाला 26. 27 मध्ये काय पाहिलं होतं आपण? स्पेशली कन्सर्न होतो आपण अनसाऊंड माइंड व्यक्तीसोबत. एक तर अनसाऊंड माइंड व्यक्तीसोबत, आणि दुसरा म्हणजे तो होता चाइल्ड अंडर. चाइल्ड ज्याची डेफिनेशन 2C मध्ये आहे. 2C मध्ये आहे. चाइल्ड अंडर 12 इयर्स ऑफ एज. अंडर 12 इयर्स ऑफ एज. अंडर 12 इयर्स ऑफ एज. त्या दोघांच्या बेनिफिटसाठी, या दोघांच्या बेनिफिटसाठी आणि गुड फेथ मध्ये, तर बेनिफिट आणि गुड फेथ मध्ये, गुड फेथ मध्ये यांचे जे पॅरेंट्स आहेत किंवा गार्डियन्स आहेत, पॅरेंट्स नाही या गार्डियन्स लिहून आपण, गार्डियन्स यांनी शब्द वापरला, किंवा ज्या व्यक्तींपाशी लॉफुल चार्ज आहे यांचा, लॉफुल चार्ज आहे, अशा व्यक्तींनी जर विदाऊट कन्सेंट, मी काय म्हटलं विदाऊट कन्सेंट, कोणाच्या कन्सेंट नाही घेतली तर चालेल या लोकांची, विदाऊट कन्सेंट जर परमिशन देत आहे यांच्या बेनिफिटसाठी, तर मग ते पण ऑफेन्स मध्ये नाही येणार, तर नो ऑफेन्स. तर यामध्ये आपण इल्युस्ट्रेशन पाहिलं होतं तेच, ऑपरेशन्स ज्यांच्या बेनिफिटसाठी हे लोक काय करतात, गार्डियन आणि लॉफुल चार्जवाले लोक हे परमिशन देतात डॉक्टरला की तुम्ही ऑपरेशन करू शकता. आणि अशा केसमध्ये जर चाइल्ड किंवा अनसाऊंड पर्सनची डेथ पण जरी कॉज होत आहे, तर 27 काय करते? यांना प्रोटेक्शन देते. तर हे आपण 3 सेक्शन बघितले. आता फक्त प्रोविजो राहिले. हे काय काही डाऊट आहे?